नमस्ते फ्रेंड्स, आज आपण झटपट बनणारा खमण ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी भरून इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर ही वाटी मी गच्च असं दाबून दाबून भरून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घेतानाच मी इथं चाळून घेतलेलं आहे आणि बेसन पीठ आपल्याला दाबूनच भरायचं आहे. तर अशा पद्धतीने एक वाटी एवढं बेसन पीठ मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता लगेच याच्यामध्ये ना आपल्याला छोटासा अद्रकचा तुकडा टाकून घ्यायचा आहे. नाही टाकलं तरी चालेल, अगदी थोडंसं टाकायचं आहे. त्यामध्ये लगेच आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर लगेच चवीनुसार आपल्याला मीठही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच 2 छोटाले चमचे असतात ना, ते साखर याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आपले पोहे खाणे चम्मच असतात ना, त्या चमच्याने 2 चमच्याच्या साखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लगेच आपल्याला थोडीशी याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. हळद अजिबात जास्त टाकायची नाही, तर ढोकळ्याचा कलर याच्यामुळे बिघडतो. त्यामुळे थोडीशी हळद टाकून घ्यायची फक्त. हळदीच्या ऐवजी तुम्ही येलो कलरचा फूड कलर वापरला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 1 लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ज्या वाटीने 1 वाटी आपण ना बेसन पीठ घेतले, त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे. पाणी सुरुवातीलाच अजिबात जास्त टाकू नका. वाटलं तर अगोदर थोडं टाका, कमी पडलं तर नंतर टाका, पण जास्त अजिबात पाणी टाकायचं नाही. तर अर्धी वाटी पाणी याच्यासाठी भरपूर होतं. आता हे पाणी टाकून व्यवस्थित असं याला वाटून घेतलेलं आहे. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अजिबात जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्टसर नाही, अशाच पद्धतीने हे झालं पाहिजे. तर तुमचं मिश्रण थोडंसं घट्ट असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा टाकून मिक्स करू शकता. तर अशाच पद्धतीने पाहिजे. आता लगेच याच्यामध्ये आपल्याला छोटाले 1 ते 2 चमचा तेल टाकून घ्यायचे. तर तेलामुळं काय होतं माहिती आहे का, हा ढोकळा ना खाताना घशामध्ये अटकत नाही. त्यामुळे याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल टाकल्यानंतर ना व्यवस्थित परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता 5 ते 10 मिनिटाला आपण साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या कढईमध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत ना, त्याच्यामध्ये ना 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं स्टँड ठेवायचे आणि ज्या ताटात तुम्हाला ढोकळा बनवायचं त्याला तेल लावून घ्यायचं, त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला गरम करण्यासाठी याला ठेवून द्यायचं आहे. आता पाणी गरम झालेलं आहे. आता पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, इनो टाकून घ्यायचं आहे. पाणी थंड असताना अजिबात इनो टाकायचं नाही. ज्यावेळेस पाण्याला उकळी येईल त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये एक इनोचं पॅकेट टाकून घ्यायचं आहे. आता इनो ॲक्टिवेट करण्यासाठी ना एकदम थोडंसं 2 ते 3 थेंब इथं पाण्याचे टाकून घ्यायचे, म्हणजे छान असा इनो ॲक्टिवेट होतो. आणि पाणी टाकल्यानंतर लगेच आपल्याला फास्टमध्ये हलवून घ्यायचं आहे. तर एका डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीने याला हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. बघू शकता आपलं बॅटर कसं मस्त असं फुललेलं आहे, हलकं असं बनून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मगाशी किती होतं, आता भरपूर असं हे बॅटर फुललेलं आहे आणि छान असं हलकं-फुलकं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे. आता हे मिक्स केल्यानंतर अजिबात जास्त वेळ वाया घालायचा नाही आहे. लगेचच आपल्याला पाणी, उकळलेलं पाणी आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला तेल लावलेल्या पेटीमध्ये हे आपलं बॅटर लगेचच टाकून घ्यायचं आहे. पाणी देखील भरपूर उकळलेलं आहे, अजिबात कोमट किंवा थंड पाणी नसलं पाहिजे, इथे लक्ष घ्यायचं आहे. तर आता हे बॅटर आपल्याला लगेच ह्या प्लेटीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि प्लेटीला अगोदरच तेल लावून घ्यायचं, तर लक्ष ठेवायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर मी याच्यामध्ये आता टाकून घेतलेलं आहे. आता लगेचच आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हे झाकण ठेवल्यानंतर कुठूनही हवा गेली नाही पाहिजे असं लक्ष ठेवायचं. एकदम परफेक्ट असं झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. तर त्याच्यावर झाकण ठेवून इथं 15 मिनटं हा ढोकळा वाफवून घेतलेला आहे. आता 15 मिनटानंतर गॅस बंद करून 2 ते 3 मिनटं असं सोडून दिलं. तर त्यानंतर आपण झाकण काढून बघूयात. तर बघू शकता छान असा ढोकळा बनून तयार झालेला आहे. मी अगोदरच चाकूने चेक केला होता. माझ्याकडून कॅमेरा दाखवणं म्हणजे स्किप झालं, त्यामुळे परत तुम्हाला एकदा दाखवते. बघू शकता चाकूने चेक केल्यानंतर थोडं बॅटर चाकूला चिकटत नाही, म्हणजे आपला ढोकळा बनून तयार आहे. आता याला थोडा वेळ आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करून घेऊया. तर छोटी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये आपल्याला छोटाले 1 ते 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झालं ना, 1 चमचा मोहरी टाकायची, लगेच 1 चमचा जिरेसुद्धा टाकून घ्यायचे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. थोडेसे कढीपत्त्याचे पाने इथं स्वच्छ धुवून असे टाकून घ्यायचे. त्यानंतर लगेचच चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. आता लगेच आपल्या इथं अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे आणि ह्या पाण्याला छान अशी आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. तर बघू शकता पाणी टाकून घेतलं आहे आणि पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे. तर बघू शकता पाण्यातसुद्धा भरपूर अशी छान उकळी आलेली आहे. आपलं इथं फोडणी पण तयार झालेली आहे. आता ढोकळा पण थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतर आपण हा ढोकळा काढून घ्यायचा. तर बघू शकताय काय मस्त काय जाळी आलेली ढोकळ्याला आणि किती छान असा आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. अगदी मार्केटसारखा आपला ढोकळा घरीच बनवून तयार झालेला आहे आणि स्पंजी तर भरपूर झालेला आहे आणि दिसायला काय छान दिसून राहिलेलं तुम्ही बघू शकता. अगदी झटपट, जास्त मेहनत न करता मस्त असा झटपट आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता याला तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात इथं तुम्ही कट करून घेऊ शकता.
तर मी इथं याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहे आणि ढोकळा पाहू शकता तुम्ही किती मस्त स्पंजी मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार असा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय, तुम्हाला जाळीसुद्धा दिसत असेल किती छान पडलेली आणि एकदम स्पंजी असा आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. अगदी मार्केटसारखा बनवून तयार झालेला आहे. आता लगेचच काय करायचं आहे आपल्याला, याच्यावरती आपण जी आपली फोडणी तयार करून घेतली होती ना, त्या फोडणीचं पाणी याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान असा आपला खमण ढोकळा बनवून तयार झालेला आहे. कशी वाटली ना रेसिपी तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे लाईक करा. तर बघू शकता किती मस्त जाळीदार आपला ढोकळा बनवून तयार झालेला. तुम्ही जर अशा पद्धतीने बनवलं अजिबात तुमचासुद्धा चुकणार नाही. आवडल्यास नक्की बनवून बघा. लाईक नक्की करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.